येते मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे। 7 ते 8 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात। वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी 15 मिनिटांचा ब्लॉक घेण्यात आलाय, तर 10 ते 12 वाहतूक पोलीस कर्मचारी तिथे तैनात करण्यात आलेत। दिवाळीसाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांचे मात्र हाल होत आहेत। सध्या मी आहे बोरघाट खंडाळा या ठिकाणी, आणि आपण जर या ठिकाणी पाहिलं तर मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर वाहतुकीच्या लांबच लांब रांगा लागल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। तर या ठिकाणी आपल्याला वाहतूक पोलीस देखील दिसत आहे, जे वाहतूक कोंडी फोडण्याचं काम करतात। जवळपास 5 ते 7 किलोमीटर वाहतुकीच्या लांबच लांब रांगा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। सणासुदीच्या काळात पर्यटक असतील, चाकरमाने असतील, हे आपल्या गावी निघालेले आहेत आणि या ठिकाणी पुणे लेनवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी आपल्याला दिसत आहे। आपल्यासोबत काही वाहन चालक आहेत, आपण त्यांना विचारूया किती तास लागला या वाहतूक कोंडीत? पाऊण तास लागला सर आतापर्यंत इथपर्यंत यायला। किती लांब रांग आहे? हल्ले टोल नाक्यापासूनच लाईन लागलेली कसं आहे। मनस्ताप सहन करावं लागतं? खूप सर कंटाळलोय आम्ही, तेव्हा महिन्यातनं तुमच्या 4-4, 5-5 ट्रिप असतात। त्या ट्रॅफिकलाच आम्ही खूप कंटाळलोय सर, खरं सांगायचं। पण जर बघितलं तर वाहन चालक जे आहेत ते या वाहतूक कोंडीला अक्षरशः कंटाळलेले आहेत। या ठिकाणी वाहतूक पोलीस आहेत। दादा, कशा प्रकारे आपण वाहतूक कोंडी फोडता या ठिकाणी? ब्लॉक घेऊन वाहतूक कोंडी फोडत आहे। एक 15-20 मिनिटाचा ब्लॉक घेतो। खंडाळा एक कनल पासून इथून गाड्या सोडतो, रॉंग साईडने तिथून थांबवतो मुंबई लेन पूर्णपणे, आणि इथून सोडून गाड्या ब्लॉक घेतो आम्ही सर। एक 15 ते 20 मिनिटाचा ब्लॉक घेतो। सणासुदीच्या काळात एक या ठिकाणी चॅलेंजिंग जॉब म्हणावं लागेल। खूप चॅलेंजिंग आहे, पण एनर्जी आहे आम्हाला आणि आनंद घेतो आम्ही। आमच्या ड्युटीचा आनंद वाटतो आम्हाला, काय नाही। साधारण या ठिकाणी आपण किती वाजता ड्युटीवर तैनात झाला आणि किती वाजल्यापासून ही वाहतूक कोंडी? दिवसासाठी काल 9ला ड्युटीला जॉईन झालो, आज 9ला उतरतोय। आता रिलीफ येईल आमची, रिलीफ आली आम्ही रिलीफ होऊ। वाहतूक कोंडी ही कधीपासून, सकाळपासून किती वाजल्यापासून? रात्रीपासून आहे सर, रात्रीपासून चालूच आहे। 2 दिवस झाले कंटिन्यू आपले हे जात आहेत सणानिमित्त। आपण जर पाहिलं तर सणानिमित्त या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी जी आहे ती मुंबई पुणे एक्सप्रेसवर आपल्याला पाहायला मिळते, आणि पोलिसांची या ठिकाणी वाहतूक कोंडी सोडण्यासाठी दमछाक देखील आपल्याला पाहायला मिळते। न्यूज 18 लोकमतसाठी अनिश शेख, लोणावळा। यानंतर एक सविस्तर बातमी पाहूयात। अतिवृष्टीमुळे पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव आणि त्यामध्ये देखील बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आलाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये एका संतप्त शेतकऱ्यानं स्वतःच्याच पपई बागेवर ट्रॅक्टर फिरवलाय। पपई पिकाला भाव मिळत नसल्याने शेतकरी हताश झालाय, तर दिवाळी साजरी करण्याऐवजी या शेतकऱ्यानं तळहाताप्रमाणे जपलेल्या बागेवर ट्रॅक्टर फिरवलाय। तर मराठा ओबीसी आरक्षणाच्या संघर्षाची आग आता मंत्रिमंडळापर्यंत पोहोचली आहे। मंत्रिमंडळातील 2 मंत्री छगन भुजबळ आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्यामध्ये वादाची ठिणगी पडली आहे। बीड मधल्या महाएल्गार सभेतून भुजबळांनी विखेंना विखार पसरवल्याचा आरोप केला, त्याला विखेंनी देखील प्रत्युत्तर दिलंय। विखे आला आणि सगळ्या महाराष्ट्रामध्ये विखार पसरवून गेला। पुढे आरक्षण कमी होतंय किंवा आरक्षण कमी होताना होण्याचे होतंय असं काही उदाहरण आहे तुमच्याकडे? ओबीसी आमचा डीएनए आहे। हा डीएनए कधी सरकल काही सांगता येणार नाही। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी हे पहिल्यापासून स्पष्ट केलंय की आमच्या डीएनए मध्येच ओबीसी आहे, आणि त्यामुळे त्याला कुठे धक्का लावण्याचा प्रयत्न कधीच झाला नाही। राज्यातील महायुती सरकारच्या मंत्र्यांमध्येच हा वादाचा भडका उडालाय। 2 कॅबिनेट मंत्री आमने सामने आले। हा वाद पेटण्याचं कारण ठरलंय हैदराबाद गॅझेटियर जिया। मराठा समाजाला आरक्षण देण्याकरता राज्य सरकारनं हा GR काढला, पण त्या विरोधात ओबीसी नेते आणि संघटना एकवटल्या। त्याचे चटके आता सत्ताधाऱ्यांनाही बसू लागले। बीडमध्ये ओबीसी महाएल्गार मेळाव्यात मंत्री छगन भुजबळांनी आपले सहकारी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर बोचरी टीका केली। पण आम्ही दुहेरी लढाई लढणार आहोत। एक तर न्यायदेवतेकडे, आणि दुसरा जो आहे रस्ता तर आमच्याच बापाचा आहे, लक्षात ठेवा। काय तुम्ही सांगता? मला सांगता तुम्ही येऊ नका, आणि मगाशी सांगितलं, मला वाटतं हाक्याने सांगितलं, तो विखे कसा काय आला? विखे आला आणि सगळ्या महाराष्ट्रामध्ये विखार
पसरवून गेलाय. माननीय भुजबळसाहेब ज्येष्ठ नेते आहेत, त्यांना भेटून एकदा हे समजून सांगणार आहे मी. कारण शेवटी हे करताना न्यायमूर्ती शिंदे साहेबांची समिती सरकारने जी नेमलेली होती, तर न्यायमूर्ती शिंदे समितीच्या निष्कर्ष त्याच्यातून जे निघालेले आहेत त्यावर आपण कारवाई करणं. मला वाटतं एकदा मी स्वतः न्यायमूर्ती शिंदे साहेब, माननीय भुजबळ साहेब आम्ही एकत्र बसून मला वाटतं हा जो विसंवाद वाढत चाललेला आहे तो आम्ही दूर करू. विखे पाटील भुजबळांच्या टार्गेटवर येण्याचं कारण म्हणजे सरकारनं विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षण समिती स्थापन केली होती. त्या समितीनं हैदराबाद गॅझेटियरचा GR काढला, पण आता ओबीसी संघटनांनी त्या GRला विरोध केलाय. भुजबळांनी भाजपला याच मुद्द्यावरून चांगलंच ठणकावलं. एका मोठ्या नेत्यानं मला फोन केला विरोधी पक्षाच्या, की आम्ही जरंगे त्या दरिंदीला भेटायला गेलो तर तुम्ही आमच्यावर टीका करता आणि तुमचे हे विखे पाटील कारण नसताना परत परत जातायत, तेव्हा तुम्ही काय गप्प बसतात. मला त्यांना सांगायचं, आम्ही त्यांना सुद्धा सोडणार नाही, गप्प बसणार नाही. आणि या बीजेपीच्या नेत्यांना सुद्धा सांगतोय, तुमच्या लोकांना आवरा. मला वाटतं कोण कोणाला भेटते याची जर चर्चा करायला लागलो तर फार पुढे जाईल ती. परंतु मला वाटतं आपण एक मर्यादित मुद्दा आपण विचार करतोय. म्हणून माझी भुजबळ साहेबांना दिवाळी संपल्यानंतर मी या सगळ्या ओबीसी नेत्यांना स्वतः बोलावणार आहे. आमची समिती सदस्य राहतील हजर, न्यायमूर्ती शिंदे साहेब त्यांना हजर राहतील. ते कायदेशीर बाजू मांडतील. त्यामध्ये मला वाटतं त्यांच्या न्यायमूर्ती शिंदे साहेब बोलल्याच्या नंतर मला खात्री आहे की हा गैरसमज आणि विसंवाद दूर होईल. हैदराबाद गॅझेटियर GR वरून ओबीसी नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. भुजबळ सत्तेत असूनही त्यांनी थेट सरकारला घरचा आहेर दिलाय. एवढंच काय, पण त्यांनी भाजपच्या ओबीसी DNA वरही सवाल उपस्थित केले. म्हटलं एवढे फास्ट अधिकारी कधीपासून जन्माला आले या देशात? आम्हाला 10 महिने लागतात, याला 10 तासात. हे जर थांबवलं नाही ना तर लक्षात ठेवा, आपणच सांगितलं ओबीसी आमचा DNA आहे. हा DNA कधी सरकल काही सांगता येणार नाही. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी हे पहिल्यापासून स्पष्ट केलंय की आमच्या DNA मध्येच ओबीसी आहे आणि त्यामुळे त्याला कोण धक्का लावण्याचा प्रयत्न कधीच झाला नाही, यापूर्वी झाला नाही आणि उद्या करण्याचं कारण नाही आहे. म्हणून मी म्हटलं की पुढे आरक्षण कमी होतंय किंवा आरक्षण कमी होताना होण्याचे होतंय असं काही उदाहरण आहे तुमच्याकडे? भुजबळांच्या या आक्रमक भूमिकेवर भाजपनं बचावात्मक पवित्रा घेतला. कारण एकीकडे मराठा समाज आणि दुसरीकडे ओबीसी बांधव अशा कोंडीत भाजप सापडलाय. बीजेपी अत्यंत शिस्तीचा, सुसंस्कृत अशा प्रकारचा पक्ष आहे आणि सर्वांना बरोबर घेत, 18 पगड जातीच्या लोकांना बरोबर घेत माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊनच राज्यकारभार करतायत आणि त्याच्यामुळं बीजेपीला आवरण्याची आवश्यकता नाही. मराठा आरक्षणाचा GR सत्ताधारी महायुती करता कळीचा मुद्दा ठरलाय. कारण महायुतीतील मंत्री एकमेकांसमोर उभे ठाकले. आगामी काळात हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही.